नमस्कार, मी आकाश जाधव. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा IBPS PO प्रीचा निकाल आला असेल किंवा नसेल, दोन्ही केसमध्ये व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि IBPS करिकल प्रीच्या निकालाबद्दल तुम्ही होपफुल असाल किंवा नसाल, त्याही केसमध्ये व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. भले व्हिडिओ पाहत असताना तुम्ही 1.25 किंवा 1.5च्या स्पीडनं बघा, पण ओव्हरऑल शेवटपर्यंत सगळा कॉन्सेप्ट जो आहे किंवा सगळा कॉन्टेंट जो आहे तो व्यवस्थित समजावून घ्या. आज आपल्याला बऱ्यापैकी लोकांना IBPS POचा निकाल लागल्याच्यानंतर मी दुपारच्या वेळेमध्ये एक सेशन घेतलं होतं, जे सेशन मंथली माझं सेशन होतं, ज्यात मी सांगितलं होतं की SBI POपेक्षा कमीत कमी 2.5 पट मुलं जे आहेत ते IBPS POच्या माध्यमातून सिलेक्ट होतील. तुम्ही जर तुमचा जुन्या मुलांचा ग्रुप असेल आणि 10 पैकी कुठेतरी 1 किंवा 2 जण, 10च्या ग्रुपमध्ये 1 किंवा 2 जण SBI POची प्री पास झाले असतील, तर आता तुम्हाला ह्या IBPS POच्या केसमध्ये हेच प्रमाण 10 पैकी 4, 5 किंवा 6 मुलांचं जे ते दिसलं असेल. त्या पाठीमागचं कारण आहे की असलेल्या जास्त जागा. ओव्हरऑल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. PO प्रीचा निकाल आला, काय करायचं, नाही आला, क्लरिकल प्रीचं बद्दल नेमकं काय तुमचं म्हणणं आहे, दोन्हीसुद्धा येणार नाहीत असं वाटत असेल तर तशाही केसमध्ये काय करायचं, हा सगळा पार्ट आजच्या आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जो आहे तो लवकरात लवकर कव्हर करायचा. तो कव्हर करत असताना जे नवीन लोक हा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी मी माझं एक शॉर्ट इंट्रोडक्शन देतो. त्यामध्ये फक्त बँकिंगमध्ये माझं नाव आकाश जाधव आहे आणि बँकिंगमध्ये माझं SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि एक राहिलेली आहे त्या केसमध्ये बँक ऑफ बडोदा आय गेस. तर ह्या बँकांमध्ये माझं फायनल सिलेक्शन जे आहे ते झालेलं आहे ॲज अ ऑफिसर म्हणून. ओव्हरऑल ह्या एक्झामच्या मी कंटिन्युअस टचमध्ये आहे. आधी ॲज अ स्वतः कॅन्डिडेट म्हणून असायचो, पण आता ओव्हरऑल ॲज अ स्क्राईब म्हणून मला पेपर जो तो पाहण्याची संधी जितकी नक्की मिळत असते. तर त्या माध्यमातून जितक्या काही एक्झाम्स होतात त्याच्यावर माझी एकदम करडी नजर जी ते असते. तर तोच अनुभव तुमच्यासोबत शेअर करून साधारणतः तुम्हाला तुमच्या स्वतःच्या तयारीमध्ये काय काय बदल करता येतील हा सगळा पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे. डिस्कस करत असताना तुमच्यापैकी काही क्राऊड असा असणार आहे जो IBPS PO आणि IBPS क्लर्क दोन्हीसुद्धा एक्झाम समजा फेल होत असेल, तर त्यानंतर क्लरिकलच्या प्रीचा निकाल लागल्यावर पुढच्या 2 दिवसात मी एक प्रॉपर व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांचा ह्या वर्षामध्ये कोणताही निकाल आलेला नाही अशांसाठी मी क्लरिकलचा निकाल लागल्यानंतर पुढच्या दिवशी बनवून तुम्हाला देऊन टाकेल. पण सध्या मी 2 पॉसिबिलिटीवर काम करतोय. पहिल्यांदा इनफॅक्ट 3 म्हणू शकता तुम्ही, की पहिल्यांदा POच्या प्रीचा निकाल आलेला आहे आणि क्लरिकलच्या प्रीचा अजून अपकमिंग माहिती नाही, ती क्लरिकलच्या प्रीचा येईल किंवा नाही येणार. तर IBPS PO सोबत क्लर्क प्री आलेला आहे, IBPS PO प्री सोबत क्लर्क प्री नाही आलेला आहे, किंवा IBPS क्लर्क प्री नाही आलेला आहे आणि IBPS PO प्री नाही आलेला आहे आणि क्लरिकल प्रीचा येणार आहे. तर 3 बद्दल डिस्कस करणार. चौथा की दोन्हीसुद्धा निकाल आलेले नाही आहेत, तर त्यांच्यासाठी सेपरेट व्हिडिओ नंतर मी ॲड करणार आहे. किंवा दोन्हीसुद्धा निकाल नाही आले तर पुढे कसं करायचं पुढे बघूयात. पण सध्याला आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी म्हणजे तुम्हाला तुमचा जो निकाल आहे तो खूप लोकांच्या अपेक्षेच्या विरुद्ध अचानक मोठा धक्का होता त्यांच्यासाठी, की माझा निकाल कसं काय आला तो. दुसरी गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदा त्यावेळेस तुम्हाला एक्झामच्या कट ऑफबद्दल प्रेडिक्ट केलं होतं. त्यावेळेस सांगितलं होतं की SBI POचा कट ऑफ 55-57च्या मध्ये तो एकदम शूट अप वरती गेला आणि ह्या एक्झामबद्दल सांगितलं होतं 53 ते 55. तो मला असा अंदाज आहे की खाली जातो की काय म्हणून. हा तुमच्या एक्झामचा सिलेबस किंवा तुमचा मेन्सचा ओव्हरऑल पार्ट आहे, ज्यामध्ये रिजनिंग आणि कम्प्युटरचा पार्ट जो तो वेगळा येत नाही. 45 प्रश्न 60 मार्क इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतात आणि 60 मिनिट जे त्यासाठी दिलेले आहेत. एक्झाममध्ये ह्याच सिक्वेन्सनं तुमची एक्झाम जी ती होत असते. बँकिंग अवेअरनेसचा पार्ट 40 प्रश्न 40 मार्क, इंग्लिशचा प्रश्न पार्ट 35 प्रश्न 40 मार्क आणि DIचा पार्ट 35 प्रश्न 60 मार्क. ह्या पद्धतीनं सेक्शनल टाईम लिमिट आहे आणि सेक्शनल कट ऑफसुद्धा आहे. निगेटिव्ह मार्किंग 1/4ची आहे. ते झाल्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज अर्थात लेटर आणि एसेसाठी तुम्हाला 25 मार्काचा पार्ट दिलेला आहे, त्याला 30 मिनिट दिलेले आहेत. अशी ओव्हरऑल 3.5 तासाची एक एक्झॉस्टिव्ह एक्झाम जी ती ही होते. SBI PO ने यामध्ये फक्त एकच फरक आहे की SBIच्या केसमध्ये आपण जर पाहिलं, एकच मिनिट, SBIच्या केसमध्ये आपण जर पाहिलं तर ही एक्झाम 50शी होते, इथं फक्त 25शी दिलेली आहे. तर बाकी सगळा पार्ट SBIच्या ह्या केसमध्ये सेम आहे. ज्या विद्यार्थ्यांचा IBPS POचा आताचा निकाल आलेला आहे त्यांनी आत्ता 2-3 दिवसांनी 2 जानेवारी झालेली IBPS आपली SBI POच्या मेन्सबद्दलचं एकदम मायक्रो लेवलचं ॲनालिसिस जे ते तुम्हाला त्यासाठी कामाचं पडणार आहे, ते तुम्हाला करायचं आहे. 3.5 तासाच्या एक्झाममध्ये बऱ्यापैकी एक्झाम ही इंटेलिजन्सची कमी तुमच्या पेशन्सची आणि हार्डवर्कची जास्त आहे. कारण की कंटिन्युअस 3.5 तासाची एक्झाम झाल्याच्या नंतर बाहेर आलं की व्यक्ती एकदम एक्झॉस्ट होऊन जातो. तर हा झाला एक्झामचा पॅटर्न. सध्या मी त्याच्यानंतर कट ऑफ जर आपण पाठीमागच्या वर्षी जे बघितले,
ज्याची एक्झाम झालेली आहे 24 फेब 2021ला ही एक्झाम झालेली आहे. तर कट ऑफ जो होता तो जनरलचा 225 पैकी 83.5चा होता. ओबीसी 78, SC 66, ST 52, EWS 75. बाकी फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांचे कट ऑफ जे ते त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीच्या हिशोबाने आहेत. तर जनरलचा कट ऑफ जो होता तो 200 पैकी 83.5चा होता. आता सर मला 225 पैकी जर 83.5 असतील आणि मला इंटरव्ह्यूमध्ये काही मार्क असतील तर माझं सिलेक्शन होईल का? तर टोटल ह्या एक्झामसाठीचा वेटेज 80% आणि इंटरव्ह्यूचं वेटेज जे ते 20%. ह्या पद्धतीनं फायनल जो मिनिमम स्कोर आहे तो अनरिझर्वडचा होता बघा, जवळपास 48. ह्याचा साधा अर्थ आहे बघा, ह्याचा साधा अर्थ आहे 48चा मी कट ऑफ पकडतो की तुम्हाला जर 225 पैकी 100 मार्क पडलेत, 83चा कट ऑफ आहे, 100 मार्क पडले, तुम्हाला एक आयडिया लागेल की तुम्हाला लीड कितीची लागेल. त्यानंतर आपल्याला 80% वेटेज आहे, 80 पैकी किती हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसून येईल की हे जे मार्क आहेत हे 35 पॉईंट समथिंग होतात, 35 पॉईंट समथिंग होतात. तर हे 35 मार्क इकडचे आणि इंटरव्ह्यूचे 13 मार्क असतील तर तुमचं साधारणतः फायनल सिलेक्शन मागच्या वर्षी तुम्ही गृहीत धरू शकत होतात. ओव्हरऑल ह्या पद्धतीनं आहे. पण आता होतं कसं की आपण समजा ह्या रेंजमध्ये असू तर आपल्याला नेहमी धाकधूक होते. तर माझं असं म्हणणं होतं की मेन्स एक्झामला अभ्यासच असा ठेवायचा आणि मार्कच असे घ्यायचे की एकदम तुम्ही 105 ते 110च्या रेंजमध्ये समजा गेलात तर तुम्हाला इंटरव्ह्यूच्या मार्काचं विशेष काही नसतं. जायचं तिथं नंदी बैलासारखी मान जरी हलवली की बऱ्यापैकी बेसिक प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दिली, समोरच्या इंटरव्ह्यूला शिव्या वगैरे नाही दिल्या तर अशा केसमध्ये 20 पैकी 8 मार्क पडतात आणि तुम्हाला सिलेक्शनला 8, 9, 10 जे तर जे काय 10, 11, 12 मार्क आहेत हे पडतात आणि आपण सहज पुढे जातो. त्याच्यामुळं महत्त्वाची स्टेप तुमची ही मेन्स एक्झामची आहे. तर मला असं वाटतं इथे एकदम 83चा कट ऑफ असताना 85, 90चा विचार करण्यापेक्षा तुमचा विचार असा काही पाहिजे की इंटरव्ह्यूला सहज जाऊन बसलं तर त्याच्यानंतर सुद्धा सिलेक्शन आपलं झालं पाहिजे. ह्या पद्धतीनं आहे. तर मागच्या वेळेला जे विद्यार्थी 100 किंवा 105च्या मध्ये होते आणि ज्यांचे इंटरव्ह्यूचा स्कोअर 12-13च्या आसपास होता त्यांचं सिलेक्शन जे ते झालेलं आहे. हा मागच्या वर्षीचा पार्ट आहे. मोठा बदल जो आहे तो SBI आणि IBPSच्या केसमध्ये कट ऑफच्या केसमध्ये मागच्या 3-4 वर्षात मला नाही सापडला. ते एकाच लेवलला कट ऑफ आहेत, बऱ्यापैकी एका लेवलला कट ऑफ आहे. पेपरची डिफिकल्टी लेवल पण त्याच पद्धतीने असते. आता आपण थोडंसं पुढे येऊयात. आज जो पार्ट मला सांगायचा आहे एकदम व्यवस्थित मी लिहून घेतलेला आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो मी आधी सांगितलं होता POचा 53 ते 55, पण मला असं वाटतं यापेक्षा कमी लागला की काय असं वाटतंय. माहीत नाही, कट ऑफ आणि मार्क्स तुमचे पुढच्या 7-8 दिवसात 10 दिवसामध्ये येऊन जातील. क्लरिकलच्या कट ऑफबद्दल मी सांगत नाही, त्या पाठीमागचं कारण असं आहे की त्यांच्या अटेम्प्ट पोरांचे 60 ते 90 मध्ये झालेत. पण एवढं नक्की आहे, एवढा विश्वास ठेवा की जसा तुमचा POचा निकाल तुम्हाला दिसला की जास्त मुलांचा आलेला आहे, क्लरिकलचा निकाल सुद्धा दिसणार आहे की जास्त मुलांचा आलेला आहे. त्या पाठीमागचं कारण हे बघा, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जसा SBI PO प्रीचा पेपर होता तेवढाच अवघड IBPS PO प्रीचा पण पेपर होता. दोन्ही पेपराची डिफिकल्टी एवढीच होती. दोघांमध्ये DIच्या डायग्राम सोपाल्या होत्या पण 4-4 ओळींचे प्रश्न होते, कॅल्क्युलेटिव्हवाले क्वेश्चन्स होते. त्याच्यापेक्षा सोपं तर कमर्शियलवाला पार्ट, अरिथमॅटिकवाला पार्ट होता. मग SBI मध्ये आमचं सिलेक्शन का नाही झालं आणि IBPS मध्ये आमचं सिलेक्शन, IBPS POच्या केसमध्ये आमचं सिलेक्शन का झालं, याचा साधा अर्थ की यापैकी कोणती गोष्ट तुमच्या हातात नाहीये. तुमच्या हातात नसल्यामुळं IBPS आणि SBIच्या केसमध्ये साधं लॉजिक आहे की SBIच्या साधारणतः 4 पट 5 पट जागा ज्या आहेत त्या IBPS मध्ये संपला विषय. जर SBIच्या जागा वाढतायत तर SBIच्या कमीत कमी जर जागा SBI POच्या वाढतायत तर 2.5 किंवा 3 पट जागा तर IBPSच्या आहेत. तर तुम्ही कसं करतात की SBIचा पेपर डिफिकल्ट असतो, IBPSचा सोपा असतो. तो दोघांची डिफिकल्टी सारखीच होती. IBPS मध्ये जास्त मुलं का झाले, IBPS PO मधून जागा जास्त होत्या, हे लक्षात ठेवा. आणि क्लरिकलच्या कट ऑफ बद्दल मी सांगत नाही कारण की अटेम्प्टमध्ये व्हेरिएशन खूप मोठा आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होईल. पुढे सर मिनिमम अटेम्प्ट काय आहेत एक्झामचा निकाल लागल्याच्या नंतर तुम्ही काय म्हणतात की एवढे कमीत कमी अटेम्प्ट होते आणि माझं सिलेक्शन झालं. तर अशा वेळेला तो मुलगा तुमचा हिरो असतो. कोणतरी एखादा सांगतो की माझं 50 अटेम्प्टला माझं असं कोणतरी सांगतो तुम्हाला माझं 50 अटेम्प्टला POची प्री निघाली आणि तो त्या दिवशीचा तुमचा रणवीर कपूर असतो. माझं म्हणणं काय, जो विद्यार्थी 50चा अटेम्प्ट करून काठावर एक्झाम काढतो तुमचा रणवीर कपूर तो असला पाहिजे, तुमचा हिरो तो असला पाहिजे की जो कम्फर्टेबली 70-80 मार्क घेतो तो असला पाहिजे. आपल्याला उगाचच कौतुक हे अशा लोकांचं वाटतं जो म्हणतो की माझ्या 50च्या अटेम्प्टवर 100% ॲक्युरेसीनं माझा पेपर निघाला. पण अशा वेळेला 70, 75, 80 मार्क घेऊन एकदम क्लीन पुढे जाणारा माणूस जो आहे तो तुमचा हिरो नसतो. हे दुर्दैव आहे मोठं. त्याच्यामुळं तो मिनिमम कट ऑफ किती असेल हा मला असं वाटतं एखादा मुलानं सांगण्यापेक्षा ऑटोमॅटिकली एकदा निकाल लागल्याच्या नंतर जे तो कट ऑफ काय आहे
आणि एखाद्या ऑथेंटिक तुमच्या जवळच्या मुलांचीच ही माहिती घ्या. अचानक टेलिग्रामवर मी टाकलेला आहे की एवढ्या कमी अटेम्प्टवर सिलेक्शन झालं, एवढ्या कमी अटेम्प्टवर तो प्री क्वालिफाय झाला, हे तुम्ही हे ॲझ्युम करू नका, कारण की याच्यामध्ये मुलं काहीही सांगतात. आणि तो कमी अटेम्प्ट करून काठावर पास होणारा, 52चा कट ऑफ असताना 53 मार्क घेणारा, तो तुमचा हिरो नसला पाहिजे. 52चा कट ऑफ असताना 75-80 मार्क घेणारा तो तुमचा हिरो पाहिजे. तर या पद्धतीनं पुढे एक्सपेक्टेड वेकन्सीजबद्दल मी आत्ताच बोललेलो आहे. मागच्या वर्षीच्या केसपेक्षा यावर्षी वेकन्सी जास्त असणार आहे. हा माझा अंदाज आहे की ओव्हरऑल वेकन्सीचा आकडा हा 7,500पासून ते 8,500पर्यंत असू शकतो. SBI PO बद्दल मी ऑलरेडी तुम्हाला बोललेलो आहे की मला असं वाटतं की एक 3,000च्या आसपासच्या वेकन्सीज असतील. आणि IBPS क्लरिकलच्या केसमध्ये ज्या वेकन्सीज आहेत त्या IBPS क्लर्कच्या वेकन्सीज हे 9,000-9,500च्या आसपास वेकन्सीज असतील. आता बघा, इथं खूप जण पास झालेत. इथं अक्रॉस इंडिया कॉम्पिटिशन असून खूप जण पास झालेत. इथं तर कॉम्पिटिशन महाराष्ट्रातच आहे. तर त्यामुळं ह्या 9,500च्या 10% जरी मी म्हणलं किंवा 9,500च्या 10% 900, 1,000, 1,100 जागा जरी महाराष्ट्राला म्हणलं, तर महाराष्ट्रातून 1,000 जागा म्हणलं की 10,000, 10,500, 12,000 मुलं पास होणार आहेत प्री देण्यासाठी. तर त्यामुळं, कारण की जागा महाराष्ट्रासाठी चांगल्या असतात, तर यावर्षी तिघांच्याही केसमध्ये जागा चांगल्या राहणार आहेत. त्यामुळं एकदम बिनधास्त राहा. तुम्हाला तरी विश्वास होता की तुमचा निकाल येणार का? नाही, पण आला निकाल. खूप जणांना, तुम्हाला सगळ्यांना नाही म्हणते मी, पण खूप जणांना अपेक्षा नव्हती. खूप जणांनी जसा SBIचा कट ऑफ 66 लागला तसं सगळ्यांनी आपापल्या तलवारी ज्या आहेत त्या मॅन करून दिल्या होत्या. बस की याच्यानंतर नको, आता आपलं क्लरिकल मेन्स बघूयात. ह्या हिशोबाने खूप जणांची तयारी होती. त्यानंतर पुढचा पार्ट आहे, सर इज इट पॉसिबल टू क्लिअर PO मेन्स इन नेक्स्ट 17 days? माझं म्हणणं आहे त्याच्यावर नेहमीच एकदम, या बाबतीत मी एकदम पॉझिटिव्ह असतो. उगाच हवेत पॉझिटिव्ह नसतो. तर एकदम कॉन्फिडेंटली मला असं वाटतं की हो, हे होऊ शकतं. पण त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. काय, कोणत्या, कशा, हे आपण पुढे हळूहळू गेल्याच्यानंतर बघूयात. आणि सर समजा मी याच्या पाठीमागं लागलो, पण मी आधी क्लरिकलची एक्झामची तयारी करत होतो. मला असं वाटलंच नव्हतं की माझा निकाल येईल. मी माझं क्लरिकलचं मेन्स करत होतो. समजा आता तुम्हीच सांगतायत की सर 22 आणि 25ला अशा एक्झाम्स होतील 3 दिवसाच्या गॅपनं. समजा हे करण्याच्या नादामध्ये माझा क्लरिकलचा मेन्स जो आहे तो निकाल माझ्या हातातून जाईल का? असं नाही होणार. तुमची दोन्हीसुद्धा तयारी जी आहे ती सोबत होऊ शकते. मला असं वाटतं दोन्हीसुद्धा पार्ट, PO मेन्स आणि क्लर्क मेन्सचा, भले 3 दिवसाचा गॅप असेल तो व्यवस्थित होऊ शकतो. फक्त तुम्हाला हा वाला पार्ट खूप स्टेबल ठेवायचा आहे. मी सध्याला थोड्या वेळासाठी ॲझ्युम करून चाललेलं की क्लरिकलची मेन्स 25 तारखेला होईल, त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. त्या आता एक्सपेक्टेड डेट्स आहेत नाही म्हणलं तरी, पण सध्या ॲझ्युम करून चालतो की त्या तारखेला होणार आहे. यावेळेला तुमचा मेंटल टफनेस काम करेल. बघा, तुम्ही POच्या एक्झामला जाणार. POच्या एक्झाममधून आल्याच्यानंतर जसं SBIवाले बाहेर आल्यानंतर एकदम तिखट लागल्यानंतर माणूस कसं करतो एकदम, तर त्या हिशोबाने एकदम सेंटरच्या बाहेर आल्याच्यानंतर एकदम काहीतरी ठेचा खाल्लेला आहे त्याने, अशी त्यांची अवस्था बहुतेक नवीन पोरांची होते. आणि त्या 22 तारखेचं टेन्शन तुम्ही 25पर्यंत कसं येऊ देत नाहीत का? पेपर तुम्हाला अवघड गेला का? नाही, सगळ्यांना गेला. SBIचा तसाही अटेम्प्ट पोरांचा 80-85पासून 100, 105, 110पर्यंत होता. तसाच अटेम्प्ट, हाच ॲव्हरेज होता. किती पैकी होता तो? तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये GAमध्ये त्यातले रँडम काही मुलांचे तुक्के होते. हे सगळं बघितल्याच्या नंतर पेपरची डिफिकल्टी जास्त होती. तर तुम्हाला 22 तारखेचा परिणाम 25 तारखेवर होऊ द्यायचा नाही आहे. हे मेंटल टफनेस तुम्हाला लागेल. इथं तुमची तयारी, खूप चांगली तयारी तुम्ही केलेली आहे मागच्या वर्षभरामध्ये, मागच्या 2 वर्षात, मागच्या 3 वर्षात. आता तयारीपेक्षा एकानंतर जेव्हा एक एक्झाम येतात, तुमचं मेंटल टफनेस त्या ठिकाणी काम करेल. ठीक आहे, 22ची एक्झाम एखाद्या वेळेस समजा एखाद्याला नाही चांगली गेली, नाही गेली, मला माझी 25ची एक्झाम आहे. जर तो 22चा इम्पॅक्ट या 25वर करत असेल तर तो तयारीमुळे नाही, त्याच्या कमी तयारीमुळे नाही, कमी मेंटल टफनेसमुळं तो विद्यार्थी पाठीमागे पडेल. तर ह्या पद्धतीनं स्वतःची तयारी तुम्हाला करायची आहे. ठीक, तर हा महत्त्वाचा पार्ट आपण बघितला. एक्सपेक्टेड वेकन्सीज झाला, त्याच्यानंतर दोन्ही एक्झाम सोबत मॅनेज होतील का? होतील. त्याच्यानंतर SBI क्लर्क मेन्स आणि SBI PO मेन्सपासूनची तुमची लर्निंग काय होती? तर ओव्हरऑल ह्या दोनपैकी क्लरिकल मेन्सच्या जर्नीमध्ये मी होतो आणि SBI PO मेन्स ह्या वेळेला मी पाहिला नाही, पण मागचे दोन्ही याच्या आधीचे पेपर मी पाहिलेले आहेत आणि मोठा फरक नाही आहे. पण जेवढे क्वेश्चन्स बाहेर आले तेवढे सगळे क्वेश्चन पाहिलेत आणि ॲनालाइज केलेत. हे केल्याच्यानंतर विद्यार्थी अटेम्प्ट करताना हे एक्झाममध्ये चुकतात कुठं? तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतोय तो आहे क्वेश्चन सिलेक्शन क्वांट आणि रिझनिंगच्या केसमध्ये. क्वांट आणि रिझनिंगच्या केसमध्ये क्वेश्चन सिलेक्शनवर चुकतात. तर बऱ्यापैकी मी GAचा पार्ट ज्यावेळेस ह्या एक्झामचा पाहतोय तर तो बऱ्यापैकी बिझनेस आणि फायनान्स रिलेटेड GA होतं, करंट अफेअर्स होतं, बिझनेस आणि फायनान्स.
आणि ज्यावेळेस मी इकडं पाहतो SBI PO मेन्सला ते बिझनेस आणि फायनान्स रिलेटेड GE होतं. पण ज्यावेळेस मी इकडं पाहतो SBI क्लरिकल मेन्सला बऱ्यापैकी जे रेग्युलर करंट अफेअर्स आहे, जे बिझनेस आणि फायनान्शियल शिवाय इतरही मुद्द्यांना हात घालतं, तो SBI क्लरिकल मेन्सचा पार्ट होता. हा GA मधला फरक आहे. इंग्लिशवाला पार्ट SBI क्लरिकल मेन्सला सोपा नाही, तो खूप सोपा होता आणि POच्या मेन्समध्ये मॉडरेट जसा नेहमी असतो त्या हिशोबाने होता. आणि बऱ्यापैकी तुमच्यापैकी खूप लोकांचा हा कॉम्बो जो आहे हा वर्क करतो. SBI क्लरिकल मेन्सच्या केसमध्ये असे 2 ते 3 सोपे DI होते जे विद्यार्थ्यांनी ज्याला पिक करायला पाहिजे ते खूप जणांनी इतर DIला पिक केलं आणि अशा केसमध्ये त्यांचा जो अटेम्प्ट आहे कुठेतरी 88चा कट ऑफ असताना 70, 75, 76, 78 येण्याच्या पाठीमागचं रिझन होतं की हा कॉम्बो त्यांना क्वांट रिझनिंगचा जो आहे तो व्यवस्थित पकडता आला नाही. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काही लोक आता ह्या टेन्शनमध्ये ही एक्झाम घालवतील की हा माझा लास्ट अटेम्प्ट आहे, IBPS PO आणि IBPS क्लर्क ही माझी शेवटची होप आहे. अरे असं काही नसतं रे, हा काही शेवटचा अटेम्प्ट नसतो. हा इथं तयारी करत असताना, फुल टाईम तयारी करत असताना तुमचा शेवटचा अटेम्प्ट होऊ शकतो. नंतर तुम्हाला कोणी काही पकडून देणार नाही. आता चांगला केलेला अभ्यास अपकमिंग कोणत्याही एक्झामला कामाला येऊ शकतो. तो ESICला कामाला येऊ शकतो, तो SSC CGLला कामाला येऊ शकतो, तो अपकमिंग या साऊथ इंडियन बँकेला कामाला येऊ शकतो. या सगळ्या एक्झामसाठी हा सिलेबस जो आहे तो तुम्हाला पुढे कामाला येऊ शकतो. त्यामुळे डोक्यातून हे काढा की हे माझं शेवटचं अटेम्प्ट आणि ही माझी शेवटची होप आहे, असं काहीच नसतं. याच्यानंतर जर तुम्हाला कुठे जॉब करायला सांगितलेलं आहे, तर जॉब करत करत आतापर्यंत चांगल्या झालेल्या अभ्यासाच्या बेसिसवर तुम्ही चांगली एक्झाम काढू शकता. समजा मुलींच्या केसमध्ये समजा नंतर घरच्यांनी आज शेवटचा अटेम्प्ट देऊन नंतर लग्न करायला सांगितलं होतं. लग्नाच्या वेळेस तुम्ही बोललेलात की मला पुढे एक्झाम द्यायची आहेत, पण आधीची तयारी चांगली झालेली आहे, घरून तेवढा फक्त एक्झाम देण्याचा सपोर्ट असेल तर तुम्ही सुद्धा एक्झाम्स काढू शकता. त्याच्यामुळं हे मनातून काढून टाका की हे माझं शेवटचा अटेम्प्ट आहे, शेवटचा होप आहे. ग्रामीण बँकांचा निकाल 1 तारखेला लागणार तर तुम्ही घरी सांगितलेलं नाही आहे, हे सगळं मनातून काढून टाका पहिल्यांदा. कारण की ही सगळी लढाई किंवा सगळं जे काही तुमच्या डोक्यात चालणार आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी हा पार्ट तुमच्या तयारीला हॅम्पर करणार आहे. तर त्यामुळं हा सगळ्या गोष्टीचा परिणाम तुमच्यावर व्हायला नको. पुढे सर मी आता पुढे माझा तर अचानक निकाल आलेला आहे, मी डेली क्विज देऊ का, टॉपिक टेस्ट देऊ का, सेक्शनल टेस्ट देऊ का, फुल लेंथ टेस्ट देऊ. प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या मापाचा कपडा येतो. त्यामुळं बेस्ट ऑप्शन माझ्यासाठी कोणतं असलं पाहिजे तर मी सांगतो तुमच्यासाठीचं बेस्ट ऑप्शन प्रत्येकासाठी वेगळे आहे, ते आपण पुढे डिस्कस करूयात. मी सध्या PO मेन्स आणि क्लर्क मेन्स दोघांच्या हिशोबाने डिस्कस करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी टेस्ट, सध्या तुम्ही मेन्सबद्दल बोलताय, ते मी क्लरिकल मेन्स असो किंवा PO मेन्स असो काही असो, कृपा करून सगळ्या टेस्ट शेवटपर्यंत अटेम्प्ट करा. कारण की मी याच्याबद्दल आत्ता माझं मंथली सेशन झालं होतं त्यामध्ये बोललो होतो की जर तुम्ही एखादी टेस्ट शेवटपर्यंत देत नाही किंवा चालू झालं आणि समजा पहिलं पझल तुमचं बसलं नाही, रिझनिंगपासून चालू आहे, रिझनिंगचं सेक्शन पहिलं आहे, चालू केलं आणि समजा एखादं पझल तुमचं बसलं नाही, तुम्ही दुसरं पझल आलं तेही बसलं नाही, एक 10-15 मिनिटामध्ये समजा एखादी PO मेन्सची एक्झाम आहे, 15-20 मिनिटात एकही अटेम्प्ट झाला नाही तर आपण पटकन ते सेक्शन सबमिट करतो आणि टेस्ट सबमिट करतो आणि सोडून देतो. असं तुमच्यासोबत जर परीक्षेत झालं तर तुमच्याकडे ते ऑप्शन आहे का, नाही. त्याच्यामुळं तिथून की माझं सुरुवात खराब झालेली आहे, तिथून मला चांगलं कसं करायचं आहे ह्या हिशोबानं तुमची तयारी जी ती पुढची तयारी असली पाहिजे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की उलट खराब स्टार्ट झाली तर त्याला शेवटी नेईपर्यंत चांगल्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचे. मी तुमच्यासमोर लाईव्ह टेस्ट देताना ह्या पद्धतीनं खूप वेळेस तुम्हाला करून दाखवलेलं आहे की सुरुवात पहिल्या 20 मिनिटाच्या टेस्टमध्ये पहिल्या 5 मिनिटात काहीच येत नव्हतं, 3-4च क्वेश्चन झाले, पण ॲट द एंड 15 मिनिटं किंवा पुढचे 20-15 मिनिटाचा असा वापर केलेला आहे की 20 मिनिटामध्ये 35च्या 35 अटेम्प्ट झालेले आहेत. बिलकुल तुम्हाला त्या पद्धतीनं सुरुवात खराब झाली तर टेस्ट सबमिट करू नका. मग सर आम्ही डेली क्विज सोडवायचे, टॉपिक टेस्ट द्यायची, सेक्शनल करायचं का फुल लेंथ करायचं, प्रत्येकासाठीचं ते माप वेगळे आपण पुढे डिस्कस करूयात. आणि काहींचं म्हणणं आहे सर की आम्हाला निकालाची तर एक्झामची अपेक्षा नव्हती, एवढं एकच असं कारण आहे डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश, ज्याच्यामुळं मला जे आहे या परीक्षेची भीती वाटते. अरे त्याचं वेटेज 25 मार्काचं आहे आणि 25 पैकी तो काही माणूस चेक करणार नाही. कसं होतं की माणूस चेक करत असेल तर अशा केसमध्ये आपल्याला कधी कधी एम्बॅरेसमेंट होते, जी मला झाली होती. पाठीमागे 10वी-11वीच्या आसपास असताना मला लिहायचं होतं एकदा की दुधामध्ये ह्या गोष्टी असतात, तर मला दुधामध्ये, तर त्यावेळेला मध्ये ह्या शब्दासाठी मला फक्त बिटवीन लक्षात राहायचं. तर माझी बहीण मला अजूनही चिडवते, तर मी बिटवीन द मिल्क असं लिहिलं होतं की दुधामध्ये बिटवीन द मिल्क, त्याच्यामध्ये प्रोटीन असतं, अमकं असतं, ढमकं असतं, हा पुढचा पार्ट लिहिला होता. आणि तसं कुणी समोर वाचायला नाही, हसायला नाहीच आहे ना. जे काही सिस्टम करणार आहे ते सिस्टम चेक करणार आहे
छोटे छोटे वाक्य बनवत तुम्हाला पुढे न्यायचं आहे. आणि एवढं सोडा, तुम्ही हे एक बघा, जर तुम्ही ह्या एका कारणामुळे सोडतायत, तुम्ही ह्या एका कारणामुळे पीओ मेन सोडतायत आणि क्लर्क मेन जॉईन करतायत, तर तुम्ही काय काय सोडतायत? तुम्ही डबल पगार सोडतायत. तुम्ही क्लरिकलचा जो काही 30-35 हजाराचा पगार आहे त्याच्या डबल 60-65-70 हजाराच्या आसपास पगार असतो, तुम्ही तो पगार सोडतायत. मला थोडंसं सांगू द्या तुम्ही काय काय सोडतायत. तुम्ही काय काय सोडतायत? तुम्ही पगार सोडतायत. तुम्ही लग्नासाठीचं तुम्हाला लागणारं पद, मी ऑफिसर आहे, मी क्लर्क आहे, दोघांमधला जो मान मर्तब आहे तुम्ही ते सोडतायत. तुम्ही दोघांच्या पदांमध्ये ज्या प्रतिष्ठेमधला गॅप आहे तुम्ही तो सोडतायत. तुम्ही ऑफिसरला मिळणारं 45 लिटरचं एक्स्ट्रा पेट्रोल जे क्लरिकलला कधी कधी मिळतं कधी मिळत नाही, तुम्ही ते सोडतायत. तुम्ही दोघांना सुद्धा करावं लागणारं सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं काम जे आहेत ते कामाचे तास तर तेवढेच आहेत. खूप वेळेस ऑफिसर त्याचे कामं क्लरिकलकडून कंप्लीट करून घेतो आणि पगार त्याच्या डबल घेतो. मान्य की ऑफिसरवर रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असते, पण कामाचे तास तर तेवढेच. तुम्ही ह्या गोष्टी सोडतायत. तुम्ही भारत भ्रमण करण्याची संधी सोडतायत. क्लरिकल आहे, ह्या गावचा आहे, जाफराबादचा आहे, जाफराबादला पोस्टिंग मिळालेली, पण ऑफिसरच्या केसमध्ये तो अक्रॉस इंडिया वरतून खालपर्यंत सगळ्या ठिकाणी जाण्याची, सगळ्या ठिकाणी काम करण्याची मुभा आणि जे एक्सपोजर मला म्हणतो, तुम्ही ते एक्सपोजर सोडतायत. तुम्ही DRO नावाचा एक कॉन्सेप्ट असतो, डायरेक्टली रिक्रुटेड ऑफिसर. वेगळ्या वेगळ्या बँकांमध्ये तुम्हाला हे जे CMD असतात त्यांनी जॉईन केलेलं असतं, ॲज अ PO जॉईन केलेलं असतं. त्यांनी क्लर्क जॉईन करून ते CMD होत नाहीत, फक्त एकच पोस्टवरती असते. पण हे जे डायरेक्टली रिक्रुटेड ऑफिसर्स असतात यांनाच तो मान असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सोडतायत, तुम्ही जर डिस्क्रिप्टिव्ह सोडत असाल तर मला थोडंसं सार्कॅस्टिक तुम्हाला बोलावं लागतं. का तर असे काही कारणं नाही ते की 25 मार्काचा पार्ट SBI मध्ये 50 मार्काचा होता, होतो तो मॅनेज, त्यामुळे तो मॅनेजेबल आहे. मी पहिल्यांदा मेन्स एक्झाम लिहितोय सर, मलाही ते मॅनेजेबल आहे का? पुढच्या दिवसांमध्ये तुम्ही फक्त रोजचा अर्धा तास ते 1 तास वेळ द्या, ऑटोमॅटिकली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेजेबल आहेत. ठीक, तर हा महत्त्वाचे मला असं वाटतं यातले बऱ्यापैकी मुद्दे काही जणांना काही लागत असतील. जेवढे मला सुचत आहेत तेवढे मुद्दे मी दिलेले आहेत. बघा, डिफरन्स बिटवीन GA ऑफ क्लर्क मेन्स अँड PO मेन्स. जे मला जाणवलं की PO मेन्समध्ये फायनान्स आणि बिझनेस रिलेटेड करंट अफेअर जास्त विचारत आहेत सध्याला, आणि क्लरिकलच्या मेन्समध्ये जे आहेत ना ते करंटवाला पार्ट जे ते जास्त विचारत आहेत. करंटवाला जो पार्ट आहे तो विचारत आहेत, तो बिझनेस आणि फायनान्सही असतो आणि नॉन बिझनेस आणि नॉन फायनान्सचा सुद्धा असतो. तर ह्या पद्धतीने दोघांमधला सध्याला फरक आहे. आता सर, सध्याला जास्त फोकस कुठे असला पाहिजे? मोर फोकस ऑन कॉम्बो की वीक सब्जेक्ट? हा सध्याचा तुमचा फोकस जो तो कोणीकडे असला पाहिजे? ह्याच्यासाठी मी पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही आठवत असेल, मी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये सांगायचं तुम्हाला, त्याच्या आधीपर्यंत सांगायचो की GA साठी रोजचा 1 तासापेक्षा जास्त वेळ देऊ नका. ज्या वेळेला मेन्स आली त्यावेळेस त्याचा वेळ वाढून 2 ते 3 तास करा. हे मी ग्रामीण बँकेच्या POच्या मेन्सच्या वेळेस, ग्रामीण बँकेच्या असिस्टंट मेन्सच्या वेळेस तुम्हाला सांगितलेलं, तुम्हाला थोडं बहुत प्रमाणात आठवत असेल की मी असं बोलतोय. हो, मी असं बोलतोय की ग्रामीण बँकेच्या केसमध्ये तसं का सांगितलं? एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघा की ग्रामीण बँकेच्या केसमध्ये समजा 200 पैकी कट ऑफ आहे 124चा, 62 पॉईंट काहीतरी कट ऑफ आहे ग्रामीणच्या क्लरिकलचा. तर याच्यामध्ये मुलांचे मार्क तुम्ही बघा, ह्याच्यामध्ये मुलांना जे मार्क जास्त मिळालेले आहेत, मुलांना क्वांट LRच्या कॉम्बोमध्ये स्पेसिफिकली LRमध्ये मार्क जास्त मिळाले आहेत. हा मी ग्रामीणचा निकाल सांगतोय, 200 पैकी 124चा. तर इथं क्वांट रिझनिंग सोपं आहे. मी ऑब्व्हियसली क्वांट रिझनिंग सोपं आहे तर क्वांट रिझनिंगला वेळ जास्त द्यायला लागेल. त्यामुळे मी तिथं काय म्हणालो तुम्हाला की GA साठी वेळ 2 ते 3च तास द्या, कारण की GAच्या कंपॅरिझनमध्ये क्वांट रिझनिंग तिथे जास्त सोपं आहे. मी थोडासा IBPS क्लर्क आणि SBI, IBPS क्लर्क आणि IBPS POकडे येतो. मी IBPS क्लर्ककडे आलो तर IBPS क्लरिकलमध्ये कट ऑफ जो आहे तो दरवर्षी 200 पैकी 80च्या जवळपास असतो. मी 75 पासून 85 पर्यंत असेल, 70 पासून 85 पर्यंत असेल. 200 पैकी 80चा आहे आणि तोच ग्रामीण बँकेमध्ये 200 पैकी 124चा आहे. तर ह्याच्यामध्ये कॉम्बोमध्ये मार्क काढणं जेन्युइनली अवघड असेल. जर कॉम्बोमध्ये मार्क काढणं अवघड आहे तर तुम्हाला GA मधून जास्त काढावं लागतील, तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मधून जास्त काढावं लागतील, तुम्हाला इंग्लिशमधून जास्त काढावं लागतील. पण याच्यामध्ये मी कॉम्बोचे 2 टाईप घेतलेले आहेत. असे मुलं ज्यांचा क्वांट LRला जे कॉम्बो म्हणतात असा एक टाईप आहे, अशी एक व्हरायटी आहे जी मराठवाड्यामध्ये जास्त दिसते. आणि क्वांट आणि इंग्लिशला मिळून कॉम्बो म्हणणारी एक व्हरायटी मला सापडली, जी मी विदर्भाच्या ज्यावेळेस काउन्सिलिंगला गेलो होतो तिथं मला खूप जण असे दिसले ज्यांचं क्वांट आणि इंग्लिश जेन्युइनली चांगलं होतं. तर मला असं वाटतं की तुम्ही सध्याला जास्त वेळ, तुमचा कॉम्बो हा असो की हा असो, तुम्ही ह्या इकडचा वेळ जो आहे तो अजून जास्त वाढवला पाहिजे असं मला वाटतं. जरी कॉम्बोवाला पार्ट हा असेल 20-25 दिवसाचा वेळ आहे तर हे तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत. आय नो
तुम्हाला कॉम्बो म्हणतात तो तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे, तुम्ही इकडचा वेळ थोडासा जास्त द्या. कळतंय का? कारण की इथं क्वांट रिझनिंगचे इकडचे जे मार्क आहेत ते मुलांचे जास्त येतात म्हणून तिकडे जास्त वेळ देता येतं. इथं पीओ मेन्स असो की क्लर्क मेन्स असो, पीओ मेन्सचा कट ऑफ काय होता? 225 पैकी समथिंग 83चा कट ऑफ होता. ठीक आहे, दोघांचा कट ऑफ जवळपास 200 पैकी आणि 225 पैकी सारखाच आहे. तर क्वांट रिझनिंगचे मार्क इकडे काढणं अवघड जातं. तर ह्या केसमध्ये तुम्ही जीएचे मार्क काढले पाहिजे, इंग्लिशचे मार्क काढले पाहिजे आणि डिस्क्रिप्टिव्हचे मार्क काढले पाहिजे. इकडे तुम्ही आता सध्याला पुढच्या 20 दिवसामध्ये वेळ जो तो जास्त दिला पाहिजे. हा मीच आहे जो तुम्हाला आधी सांगायचो की जीएला 2 ते 3 तास वेळ द्या. आता मी सांगितलं जीएचा वेळ जास्त द्या, डिस्क्रिप्टिव्हचा वेळ जास्त द्या, इंग्लिशला सुद्धा वेळ जो तो जास्त द्या. का? तर एक्झामचा सिक्वेन्स त्या एक्झामची पद्धत त्या टाईपमध्ये आहे. त्यामुळे मी प्रॉपर तुम्हाला 3 तास, आज नाही माझे जुने सगळे व्हिडिओ चेक करा. ज्यावेळेस मी IBPS PO क्लर्कचा तुम्हाला स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस सांगितलं होतं, त्याही वेळेस सांगितलं होतं जीएचे 3 तास द्या. का? कारण की इथे क्वांट रिझनिंगपेक्षा जीएतून मार्क काढणं जास्त सोपं आहे. बरं, अजून एक हे सगळं होत असताना मागच्या वर्षी जीए सगळ्या एक्झाममध्ये अवघड आलं होतं. मागच्या वर्षी एक्सेप्ट IBPS PO मेन्स, मागच्या वर्षी IBPS PO मेन्सचं जीए सोपं होतं. मागच्या वर्षी बाकी सगळ्या एक्झामचं मेन्स जीए अवघड होतं. मी सांगतो 31 ऑक्टोबर 2020ला झालेली SBIची एक्झाम, SBI क्लर्क मेन्स, त्याच्यापासून सीझन चालू झाला होता. पुढे RBI असिस्टंटची मेन्स 3 नोव्हेंबरला झाली होती. त्याच्यानंतर मध्ये ग्रामीण बँकेची एक्झाम पुढे झाल्या. ग्रामीण बँकेची असिस्टंट मेन्स, ग्रामीण बँकेची PO मेन्स, SBI PO मेन्स, IBPS PO मेन्स, ग्रामीण बँकेचे स्केल 2, सगळ्या एक्झाममधलं जीए अवघड होतं एक्सेप्ट IBPS PO मेन्स. जर असं ह्या वेळेला झालं तर आपली अशा वेळेस लॉटरी लागू शकते. म्हणून मी सांगतो की तिकडचं तुमच्या वेळेचं नियोजन जे ते चांगलं पाहिजे. चांगलं म्हणजे एकदम पुन्हा 6-7 तास नाही, तर रोजचे 3 तास तो वेळ मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. त्यानंतर आता जर IBPS PO होण्याची संधी चालून आली असेल तर तुम्ही पगार सोडतायत, तुम्ही पद सोडतायत, तुम्ही प्रतिष्ठा सोडतायत, तुम्ही भत्ते सोडतायत, तुम्ही काम तेवढंच करतायत, तुम्ही भारत भ्रमणाची संधी सोडतायत, तुम्ही क्विक प्रमोशन सोडतायत, या सगळ्या गोष्टी तुम्ही सोडतायत जर तुम्ही या घडीला दोन्ही एक्झाम पास करण्याची संधी तुमच्याकडे असेल तर. आणि त्यानंतर जीए जे आहेत, जीए इज इम्पॉर्टंट. मी आता ऑलरेडी सांगितलेलं आहे, क्लर्क असो की क्लर्क मेन्स असो की PO मेन्स असो, तुम्हाला जीएवाल्या पार्टवर सध्याला चांगलंच लक्ष जे ते द्यायचं आहे. आपण थोडंसं स्ट्रॅटेजी बघूयात आता या केसमध्ये. पुढच्या 10-20 दिवसामध्ये 25 दिवसामध्ये तुम्ही काय काय केलं पाहिजे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, तुम्ही तुमचं 3 तासाचं जीए चालू ठेवायचं. कोणासाठी सांगतोय बघा, ज्यांना IBPS PO मेन्स आणि क्लर्क मेन्स दोन्ही सुद्धा एक्झाम टार्गेट करायचे आहेत तर जीएचा पार्ट हे करताना तुम्हाला आता दोन्ही एक्झाम द्यायचे आहेत, PO मेन्स पण द्यायची, क्लर्क मेन्स पण द्यायची. तर करंटवाला पार्ट पण तेवढाच करावा लागेल जेवढा की फायनान्स बिझनेस आणि इकॉनॉमिक्सवाला फायनान्स बिझनेसवाला जो जीए आहे तो वाला तेवढाच करावा लागणार आहे. तर दोन्ही सुद्धा पार्ट तुम्हाला प्रॉपर तेवढा वेळ द्यायचा आहे. हे करताना मला असं वाटतं की जर तुमची एक्झाम 25 तारखेपर्यंत आहे आणि असलेले 20 दिवसाचे मी जर व्यवस्थित तुकडे पाडले आणि तुम्ही आधी केलेले आहेत ह्या गोष्टी, मी आज नाही, तो आता व्हिडिओ बनवून 3 आठवडे झालेले आहेत, तर तेव्हापर्यंत मला असं वाटतं हे जे शेवटचे 3 महिने आहेत, शेवटच्या 3 महिन्यामध्ये मी पकडतो नोव्हेंबरला, मी पकडतो डिसेंबरला आणि मी पकडतो जानेवारीचा समजा एक 10 तारखेपर्यंतचा पार्ट. आता ह्या जानेवारी जवळपास नसल्याच जमा आहे, तिकडे फक्त ऑक्टोबरचा पार्ट येऊन जरी जानेवारीचे फक्त 10 दिवस येतात. हे जे 3 महिने आहेत आणि पुढचे जे 10 दिवस आहे, 10-15 तारखेपर्यंतचा वेळ आहे, मला असं वाटतं ह्याचं तुम्ही क्विक रिव्हिजनला आता लागलं पाहिजे. ते झालं की त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जे आहेत ते तुमचं जे रिव्हिजन आहे अजून थोडंसं पाठीमागं जाऊन तुम्ही सप्टेंबर महिना आहे, ऑगस्ट महिना आहे आणि त्याच्यानंतर जुलै आहे. तसं ऑगस्टपासूनच पुढे काय पाहायचं आहे तुम्हाला, खूप पाठीमागं जाऊन खूप जास्त तिचं तुम्हाला जायचं नाही. जुलै ऑगस्टपासूनचा पार्ट ऑगस्टपासून पुढे स्टार्ट करायचं, कारण की एक्झामसुद्धा 20 आणि 25 तारखेला पुढेपर्यंत गेलेली आहे. आणि पुन्हा तुम्हाला ह्याच पार्टची ऑक्टोबर झाला, नोव्हेंबर झाला, डिसेंबर झाला आणि ह्या जानेवारीपर्यंतची पुन्हा एकदा हीच रिव्हिजन इकडे कंटिन्यू करायची. का? कारण की हॉटस्पॉटमध्ये हे 2 पार्ट आहेत, जो शेवटचे 3 महिने, त्याच्या अलीकडचे 3 महिने आणि पुन्हा शेवटचे 3 महिने. कारण की मॅक्सिमम क्वेश्चन 70% आसपास क्वेश्चन्स हे शेवटच्या 3 महिन्यावर असणार आहेत, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि अलीकडचा जानेवारी, इथपर्यंत क्वेश्चन जे ते जास्त असणार आहेत. तर त्या पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर पुढचा पार्ट येतो डिस्क्रिप्टिव्हचा. सर मी कसं करू? मला आत्ता एक मुलगा आला होता, त्यानं सांगितलं की आम्हाला XYZ ठिकाणी असं सांगितलेलं आहे, ऑनलाईनच्या केसमध्ये असं सांगितलं आहे की पहिल्यांदा जे तुम्हाला करायचं आहे, जे तुम्हाला लिहायचं आहे डिस्क्रिप्टिव्हचं ते एका कागदावर लिहून घ्या आणि मग टाईप करा. मला असं वाटतं एकदम बोगस स्ट्रॅटेजी आहे. त्या व्यक्तीने कधी मला असं वाटतं एक्झाम दिलेली नसेल तर असं करू नका.
पहिल्यांदा जे आहेत ना कागदावर लिहायचं आणि मग ते त्याला टाईप करायचं, ही स्ट्रॅटेजी मला वाटत नाही वर्क करेल म्हणून. तेवढा वेळ आपल्याकडे नसतो, शब्द कमी पडतील तुमचे तिथं. तर आपापले वाक्य पहिल्यांदा, आता होतं कसं की बिईंग इन मराठी मीडियम, आपल्याला आपापलं वाक्य पहिल्यांदा मराठीत विचार करावा लागतो, इंग्लिशमध्ये कन्वर्ट करावं लागतं, मग ते लिहावं लागतं. तर ह्या केसमध्ये सध्या चालू करत असताना रोजचा 1 तासाभराचा क्वालिटी वेळ द्या. हा वेळ देताना जरी तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर सोबत कीबोर्डची कसंही करून व्यवस्था करा, कीबोर्डवरच टाईप करा. कीबोर्डवर टाईप करत असताना पहिल्या दिवशी स्टार्ट करत असताना मी तुमच्यासाठी छोटी एक्सरसाइज सांगतो. जर तुम्हाला तसा काहीच अनुभव नाही आहे आणि अचानक निकाल आलेला आहे, ही स्ट्रॅटेजी जुन्या पोरांना, टेस्ट प्लेयर जे कंटिन्युअस व्यवस्थित डिफेन्स वगैरे करतात, अटॅक करतात, अशांसाठी नाही, ज्यांचा अचानक निकाल आलेला आहे. तुम्ही फक्त एक छोटंसं काम करा. तुम्ही पहिले 1-2 दिवस जे आहेत ना, टेल मी अबाउट युअर सेल्फ. तर टेल मी अबाउट युअर सेल्फपर्यंत टाईप करा. माय नेम इज आकाश जाधव, आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन इन फर्स्ट क्लास फ्रॉम आणि यातले छोटे छोटे वाक्य व्यवस्थित लिहायचे. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद इन 2007. आफ्टर कम्प्लिटिंग माय ग्रॅज्युएशन, याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक होऊ देऊ नका. आय हॅव वर्कड इन ICICI बँक ॲज फॉरेक्स डीलर इन ग्लोबल मार्केट्स ग्रुप, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई. आफ्टर वर्किंग इन अ बँक आय हॅव स्टार्टेड माय ओन स्टार्टअप म्हणा किंवा बाकी काय म्हणा, अँड त्याच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी एक गोष्ट मी तुम्हाला पहिल्या क्वेश्चनचा आन्सर सांगितलं. पुढचा क्वेश्चन येऊ शकतो व्हाय बँकिंग. व्हाय बँकिंगमध्ये आफ्टर कम्प्लिटिंग माय ग्रॅज्युएशन इन इंजिनिअरिंग, पुन्हा ते जे आहे, आय नीड बॅलन्स ऑफ पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ. हे असे प्रश्न जे आहेत आणि असे वाक्य मनातल्या मनात बनवा. पहिले 1-2 बनवले ना, पुढचा पार्ट तुम्हाला सोपा जाईल. आता डिस्क्रिप्टिव्ह लिहिताना SBIनं काय केलं होतं, डिस्क्रिप्टिव्ह विचारलं होता की बँकांच्या प्रायव्हेटायझेशनचे फायदे सांगा म्हणून सांगितलं होतं. बँकांच्या प्रायव्हेटायझेशनचे फायदे सांगा. आता अशा वेळेला निखिल मास्तर तुमच्या कामाला येऊन जातो, तो दोन्ही बाजूने एकदम डिटेलमध्ये सांगतो आणि अशा वेळेला त्याची थॉट प्रोसेस जी आहे ती डेव्हलप होऊन जाते. तर अशा वेळेला तुम्हाला सांगता येईल. आता फायदेच विचारतोय बँकिंगच्या प्रायव्हेटायझेशनचे, जरा सांगूयात. तर अशा केसमध्ये बँका प्रोफेशनली होतील. बँकांच्या केसमध्ये सध्याच्या केसमध्ये जसं बँकांमध्ये कॅपिटल इन्फ्युजन करते गव्हर्नमेंट, ज्याच्यामुळे टॅक्सपेअरचा पैसा त्याच्यामध्ये चाललेला आहे, तर टॅक्सपेअरचा पैसा त्याच्यामध्ये जाणार नाहीत. लोन, मोठमोठे लोन गव्हर्नमेंटला जे ते राईट ऑफ करावं, असे छोटे छोटे वाक्य आले पाहिजेत. राईट ऑफ करावं लागलेले आहेत, ते राईट ऑफ करायची वेळ जी ती येणार नाही. सर्व्हिसेसच्या केसमध्ये समजा जिथं कुठं नॅशनलाइज बँकांनी ग्रामीण बँका लॅग करतायत, तर ह्यांचं समजा नॅशनलाइज बँकांचं प्रायव्हेटायझेशन केलं तर त्यांचं सर्व्हिसेसचा स्टँडर्ड जो आहे तो अजून जास्त सुधारेल. हे अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगायचं आहेत. आणि ही थॉट प्रोसेस डेव्हलप होण्यासाठी अशा छोट्या छोट्या क्वेश्चनपासून चालू करा. आणि एक लेटर पण होतं, जे काय HR एक्झिक्युटिव्हच्या पोस्टसाठी एका HR मॅनेजरला लिहायचं होतं, असं एक लेटर होतं टिपिकल. हे 2 पार्ट होतं बघा. त्यामुळं पहिल्यांदा माझं असं म्हणणं आहे की स्वतःची थॉट प्रोसेस डेव्हलप होईपर्यंत तुम्ही टेल मी अबाउट युअर सेल्फ, वाय बँकिंग, जे आपले इंटरव्ह्यूचे प्रश्न असतात ते लिहून काढा. म्हणजे इंटरव्ह्यूला पण पुढे फायदा होतो आणि तुमचे मनातल्या मनात वाक्य जे ते बनतात. वाय बँकिंग, व्हॉट इज युअर स्ट्रेंथ अँड विकनेसेस. त्याच्यानंतर वाय बँकिंग आफ्टर इंजिनिअरिंग, वाय बँकिंग आफ्टर बिंग अन ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट, वाय नॉट इंडस्ट्री. ह्या सगळ्या गोष्टी जे ते तुम्हाला 1 by 1 थोडंसं लिहून ठेवा. पहिल्या 2-3 दिवसात ऑटोमॅटिकली तो फ्लो जो तो येऊन जातो. काय मोठी गोष्ट नाही डिस्क्रिप्टिव्ह. त्यानंतर पहिल्यांदा मी सांगितलं 3 तास इकडे वेळ द्या. एक साधारणतः अर्धा ते 1 तासाचा वेळ जो तो तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हला द्यायचा आहे. डिस्क्रिप्टिव्हमध्ये वर्ड एक्सीड झाले थोडे बहुत तर चालतात, पण कमी नको. वर्ड जास्त असतील तर चालून जातील. छोटे वाक्य बनवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक कमीत कमी झालं पाहिजे या हिशोबाने बघायचं. तुम्हाला बॅकस्पेसला नेता येतं, तुम्हाला काही डिलीट करायचं असेल तर डिलीट करता येतं. ठीक आहे. तर फक्त तुम्हाला ग्रामर आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चेक करता येत नाहीत. आता हा 3 तास इकडे गेला दिवसाचा, बऱ्यापैकी अर्धा 1 तासाचा जो पार्ट जो आहे तो इकडे जाईल. आणि ज्यांचे खूप चांगले मार्क येत आहेत पहिल्यापासून जुने एक्झाम क्रॅक केले आहेत अशांनी, ज्यांनी जुने एक्झाम क्रॅक केले आहेत अशांना सांगतोय, आणि ज्यांचे अंदाजे PO मेन्स किंवा क्लर्क मेन्सचे कन्सिस्टंटली 75-80% येत आहेत अशांनी काय करायचं, तुम्ही फुल लेंथ टेस्ट PO मेन्स आणि क्लर्क मेन्स जे आहेत हे ऑल्टरनेट बेसिसवर सोडवायचे. जसं की 6 तारीख आहे, 6 तारखेला तुम्ही PO मेन्स सोडवला, 6च्या दिवशी थोडं ॲनालिसिस केलं आणि 7 आणि 8 पुढचे 2 दिवस तुम्हाला PO मेन्सच्या ॲनालिसिसला लागले. 8 झालं, 9 तारखेला तुम्ही क्लर्क मेन्स केलं, 9 नंतर 10च्या एका दिवसात क्लर्क मेन्स ॲनालिसिस झालं. पुन्हा PO मेन्स, पुन्हा क्लर्क मेन्स, पुन्हा PO मेन्स, पुन्हा क्लर्क मेन्स. ह्या पद्धतीने तुम्ही एक PO मेन्स, एक क्लर्क मेन्स, एक PO मेन्स, एक क्लर्क मेन्स या हिशोबाने चालू द्या. या ॲक्टिव्हिटीसाठी मला असं वाटतं वेळ जो आहे तो जवळपास एक 4 तासाचा लागेल. कारण की पहिल्या दिवशी पेपर झाला 3 तासाचा, की त्यानंतर 3 तासाचा झाला की थोडासा वेळ तुमच्या इंग्लिशच्या किंवा GH ॲनालिसिसला
आणि सेकंड डे तुम्हाला क्वांट रिझनिंगचं ॲनालिसिस आणि थर्ड डे सुद्धा करता येतं. ह्या हिशोबानं आहे. तर साधारणतः 4 तासाचा वेळ तिकडे जातो. आणि त्याच्यानंतर जर वेळ शिल्लक राहिलाच तर बघा, तुमच्या फुल लेंथ टेस्ट जे आहेत पीओच्या किंवा क्लर्कच्या कधी चांगल्या होतील, ज्या वेळेला तुम्हाला DI चांगलं येईल, ज्या वेळेला तुम्हाला पझल चांगलं येईल, ज्या वेळेला तुम्हाला क्रिटिकल रिझनिंग चांगलं येईल, ज्या वेळेला तुम्हाला अरिथमॅटिक चांगलं येईल, ज्या वेळेला तुम्हाला सिलो चांगलं येईल, ज्या वेळेला तुम्हाला इनपुट आउटपुट चांगलं होईल. तर जर त्याच्याशिवाय तुम्हाला वेळ शिल्लक राहिला, मी म्हणतोय वेळ शिल्लक राहिला, तर इथं 3 तास, 1 तास आणि 4 तास जर शिल्लक राहिला, तर अशा क्लरिकल मेन्स आणि PO मेन्स लेवलच्या ह्या टॉपिकच्या टेस्ट द्या. ह्या टॉपिकच्या टेस्टचा फायदा तुम्हाला, कारण की बेसिकली एक्झाममध्ये हेच जास्त असणार आहे, DI जास्त असणार आहे. क्लरिकल मेन्स म्हणलं की अरिथमॅटिकच जास्त असणार आहे. त्यानंतर क्रिटिकल रिझनिंग असणार आहे. आपण बघितलं SBI क्लरिकल मेन्सला 12-14 मार्काचं क्रिटिकल रिझनिंग होतं. तर हा पार्ट जास्त असणार आहे. फक्त ह्यावाल्या पार्टच्या छोट्या छोट्या टेस्ट तुम्हाला द्यायच्या आहेत. याच्यामध्ये DIच्या टेस्ट मी ऑनलाईन DIच्या टेस्ट ज्या आहेत या पाहिलेल्या आहेत क्लरिकल मेन्स लेवलच्या, आय थिंक प्रॅक्टिस मॉकला आहेत. सीट पझलच्या टेस्ट पण मी पाहिल्या आहेत. अरिथमॅटिकच्या वेगळ्या दिसल्या, अरिथमॅटिकचे टॉपिक वाईज आहेत, ठीक आहे. अरिथमॅटिकचे 10-20 क्वेश्चन घ्या क्लरिकल मेन्स PO मेन्स लेवलचे आणि त्याला ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये सोडवा. कोण म्हणलं ऑनलाईनमध्ये सोडवायचं? तर ह्या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे. बऱ्यापैकी तुमचा दिवस इथं जाईल. पण सर, माझे ना मार्क एवढे काही येत नाहीत आणि अचानक मला धक्का बसलेला आहे आणि माझं आत्ता सिलेक्शन झालेलं आहे. तर ज्यांचे मार्क कमी येत आहेत त्यांनी काय करावं? त्यांनी हे वाला पार्ट चालू द्यावा, हा वाला पार्ट चालू द्यावा. ह्या फुल लेंथ टेस्ट नको बाबा. तुम्ही एक काम करा, ज्यांचं आलेलं आहे, निकाल आलेला आहे, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. मस्त आत्ता तुम्हाला मी मंथली सेशनमध्ये सांगितलं होतं, सेक्शनल IBPS PO आणि क्लर्क मेन्सच्या टेस्ट ज्या आहेत त्या मेमरी बेस 17, 18, 19, 20च्या अजूनही अड्डाच्या वेबसाईटवर, अड्डाच्या पॅकेजमध्ये दिलेल्या आहेत. ह्या ज्या टेस्ट आहेत त्या IBPS PO मेन्स, SBI PO मेन्स, IBPS क्लर्क मेन्स, SBI क्लर्क मेन्सच्या एकेका दिवसामध्ये जेवढ्या जमतील तेवढ्या, मी म्हणत नाही रोज 2, रोज 3, रोज 4, आपापल्या कॅपॅसिटीनुसार आपला निकाल हा अचानक आलेला आहे म्हणून. तर त्या हिशोबानं डेलीची एक क्वांट दिली, रिझनिंग दिली. फक्त त्याचा ॲनालिसिस खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला करावं लागेल. आणि ह्यानं काय माहिती आहे का, अचानक निकाल आल्याच्या नंतर तुम्हाला भीती वाटणार नाही, कारण की या सेक्शनल टेस्ट किंवा एक्झाममध्ये आलेले पेपर्स आहेत ते मेमरी बेस्ड, तर त्यामुळं त्याची डिफिकल्टी लेवल मॉकपेक्षा सोपीच असते या पद्धतीनं. त्याच्यानंतर हे झाल्याच्यानंतर वीकली जे आहेत ते 2 तुम्हाला, एक फुल लेंथ टेस्ट POची आणि एक फुल लेंथ टेस्ट क्लर्कची बस झाली. त्याच्या मार्कांवर कॉन्सन्ट्रेट करू नका, मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेटेड करा. तर त्या अशा केसमध्ये तुम्ही हे करत असताना वीकली फक्त तुम्हाला 2च टेस्ट, एखादी फुल लेंथ टेस्ट POची आणि क्लर्कची ह्या हिशोबाला द्यायची आहे. आणि जर ह्या याच्यातून जसा वेळ शिल्लक राहिला तसा हा पार्ट चांगला करण्यासाठी DIचे, अरिथमॅटिकचे, पझलचे, क्रिटिकल रिझनिंगचे, सिलोचे, इनपुट आउटपुटचे जिथं जिथं तुम्हाला टॉपिक टेस्ट सापडत आहेत त्यानं तुमचं ओव्हरऑल क्लरिकल मेन्स लेवल आणि PO मेन्स लेवल त्यानं तुमचा त्याचा जसाच्या तसा फायदा सेक्शनल आणि फुल लेंथ टेस्टला तुम्हाला होईल. तर हा वाला पार्ट करायचा आहे कुणी की ज्यांचे मार्क कमी येत आहेत किंवा ज्यांनी अजून भीतीनं मेन्स दिलेल्याच नाहीत अशांसाठी. पण तुम्ही कमी जरी फुल लेंथ टेस्ट दिल्या, तुम्ही एक्झाम रिलेटेड पार्ट जो आहे तो सोडवा. आणि हा सोडून झाला असेल तर सेक्शन, हा समजा तुमचा झाला असेल ऑलरेडी मी सांगितल्याच्यानंतर, तर तुम्ही काय करा, याच्याऐवजी सेक्शनल मेमरी बेस्ड ऐवजी सेक्शनलचा जो पार्ट आहे तो मेमरी बेस्ड न देता इतर सेक्शनल टेस्ट देऊन टाका. दॅट्स इट. या पद्धतीने येईल. आणि तुमच्यापैकी काही जण असे ज्यांचा POचा निकाल नाही आलेला आहे आणि जे मला खूप वेळपासून ऐकतायत आणि ज्यांना असं वाटतंय की क्लरिकलबद्दल काही आहे का, तर ज्या विद्यार्थ्यांना क्लरिकलची मेन्स अपेअर करायची आहे त्यांच्यासाठी तुमचा डेलीचा 3 तासाचा GA, ज्याच्यामध्ये जास्त एम्फॅसिस करंटवर पाहिजे कम्पेअर्ड टू बिझनेस आणि इकॉनॉमिक्सवाला पार्ट. त्याच्या कंपॅरिझनमध्ये करंटवाल्या पार्टमध्ये जास्त वाचायचं आहे. त्याच्यानंतर ज्यांचे मार्क जेन्युइनली खूप चांगले येतात फुल लेंथ टेस्टमध्ये 75% प्लस, अशांनी फुल लेंथ टेस्ट अँड ॲनालिसिस ऑन ऑल्टरनेट डे. आज टेस्ट दिली, थोडंसं ॲनालिसिस आज केलं, राहिलेलं उद्या केलं, पुन्हा टेस्ट, पुन्हा ॲनालिसिस. तर ऑल्टरनेट पद्धतीने टेस्ट 2 दिवसातून एक अशा पद्धतीने करू शकतात आणि राहिलेल्या वेळेमध्ये तुम्ही क्लरिकल मेन्स लेवलच्या ह्या टॉपिकच्या टेस्ट देऊ शकतात. आणि जे वीक विद्यार्थी आहेत त्यांना मी फुल लेंथ टेस्ट जास्त सांगत नाही. जे वीक विद्यार्थी आहेत ज्यांचे मार्क्स कमी येत आहेत अशांनी सेक्शनल टेस्ट ऑफ IBPS SBI क्लर्क मेन्स इन 17, 18, 19, 20 अड्डाच्या त्या पॅकेजमधल्या जे आहेत त्या सेक्शनल टेस्ट द्या. वीकली 2 फुल लेंथ टेस्ट द्या किंवा 1 किंवा 2 दिले तरी चालते. वीकली 1 ते 2 फुल लेंथ टेस्ट आणि या टॉपिक टेस्ट ज्या आहेत ज्या इकडे आहेत ह्याच पद्धतीनं तुम्हाला चालू द्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता होतं कसं की जर तुम्ही असाल हे आणि तुमच्या अभ्यासिकेत बाजूला मुलगा बसलेला असेल हे,
तर असं एक्झाममध्ये होऊ शकतं की याचा निकाल नाही आला आणि तुमचा आला. कसं काय? हा सगळा इथला खेळ आहे की तुम्ही मेंटली किती टफ राहत आहेत अशा सिच्युएशनमध्ये. कारण की ज्याला जास्त मार्क पडत आहेत किंवा ज्याला इथे मॉकमध्ये जास्त पडत आहेत तो एक्झाममध्ये तितकाच स्टेबल पद्धतीने वागतो का नाही तुम्हाला नाही माहिती. ज्याचा अभ्यास पहिल्यापासून चांगला आहे, ज्याच्या आधीपासून निकाल आलेले आहेत, तो जो आहे तो तिथं त्याच्यावरचं घरच्यांचं प्रेशर काय आहे, त्याच्यावर बाकी जबाबदाऱ्या काय आहेत, त्याला घरच्यांनी काय सांगितले, तुझं शेवटचं आहे, सेकंड लास्ट अटेम्प्ट आहे, तुला त्याच्यानंतर नोकरी करायची आहे. बरं, तो जो चांगला अभ्यास करणारा माणूस आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, ती स्वतः जॉब करते त्यामुळे त्याला वेळ मिळत नाही, असे भरपूर कारणं आहेत. त्याच्यामुळं तुम्ही त्यांच्यासोबतचं कंपॅरिझन सोडा. तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या हिशोबानं ह्यासुद्धा स्ट्रॅटेजीने तुमच्या ज्यातनं तुम्ही मेन्सचा निकाल देऊ शकतो. कारण की तुमची स्ट्रॅटेजी महत्त्वाची गोष्ट नाहीच रे. तुमची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही विसरून चाललेले आहेत, तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जागा, जी तुम्ही नेहमी विसरतायत. मागच्या वर्षीच्या केसमध्ये आज सगळ्या जागा ज्या आहेत त्या जवळपास दुप्पट आहेत. येस, क्लरिकलच्या जागा नंतर वाढल्या होत्या पण बऱ्यापैकी दुप्पट आहेत. जागा जास्त असल्यामुळं तुम्ही तुमच्या प्लॅन ए न गेले किंवा बी न गेले. हे बघा, हा जो मुलगा ज्याचा खूप चांगला आहे याच्याही केसमध्ये, हा जो मुलगा खूप वीक आहे याच्याही केसमध्ये दोघांचेही निकाल येऊ शकतात. का? तर जागांची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे असं म्हणू नका की ह्याचेच निकाल येते याचे नाही येणार. यानं जर असलेली सिच्युएशन ॲक्सेप्ट केली आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर पुढच्या 20 दिवसामध्ये मला अजून काय चांगलं करायचं आहे याच्यावर जर त्यानं कॉन्सन्ट्रेट केलं, बाकी काय करतायत त्याच्यापेक्षा, तर मला असं वाटतं ह्या मुलांचे जे आहेत हे क्लरिकल मेन्सशी सोडा, PO मेन्सशी सुद्धा निकाल येतील. का? कारण की त्यांनी फक्त त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं की मी सध्या कुठं आहे आणि मला कुठं जायचं आहे. तर अशा लोकांनी करायचं काय? सगळ्यात महत्त्वाचं, हे 20 दिवसाचा जो काही वेळ आहे क्लरिकल मेन्स आणि PO मेन्सचा, तो चांगल्या पद्धतीने युटिलाइज करा. जर तुम्ही जॉब करताय आणि सुट्टी घेता आली तर प्रयत्न करा त्या सुट्टी घेण्यासाठीचे. त्याच्यानंतर तुमचा परफॉर्मन्स स्वतःसोबतच कम्पेअर करा, तो दुसऱ्यासोबत कम्पेअर करू नका. हे महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं एक चांगली संधी ह्या एक्झामच्या निमित्तानं तुमच्या हातामध्ये आलेली आहेत. जर IBPSच्या क्लरिकलची मेन जी आहेत समजा ती पुढे गेली तर आनंदच आहे, तुम्हाला अभ्यासाला जास्त वेळ मिळेल. आणि ह्या 22च्या काही लोकांना 22च्या पेपरचा शॉक बसण्यासारखं काही नाही. कारण की बऱ्यापैकी SBIमुळे तुम्हाला माहिती की अटेम्प्ट काय होतात, किती होतात, आणि मागच्या 3-4 वर्षापासून त्याच लेवलला सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर त्यामुळं जर असं काही झालं तर त्यातून तुम्हाला सावरायला वेळ मिळेल. नाही मिळालं तर जे मुलं स्वतःहून पहिल्यापासून या गोष्टींची तयारी करतायत, 22चा पेपर कसा आहे जो मला 25 वर्षाचा इम्पॅक्ट होऊ द्यायचा नाही आहे, तर ह्या मानसिकतेने गेलं तर मला असं वाटतं तर तुमचा बेनिफिट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जर ह्या सगळ्या एक्झाम SBI PO मेन्स, IBPS PO मेन्स, IBPS क्लर्क मेन्स या एकानंतर एक होत आहेत, जर याच्यामध्ये चांगल्या विद्यार्थ्यांचे मल्टिपल सिलेक्शन होतात, जरी तुम्ही सिलेक्शनपर्यंत नाही पोहोचले, वेटिंग लिस्टपर्यंत पोहोचले, तुम्ही अजून तुमच्या सिलेक्शनच्या जवळ पोहोचतात. का? कारण की एकाच महिन्यामध्ये 4 एक्झाम होत आहेत. SBI PO मेन्स जानेवारीतच, IBPS PO मेन्स जानेवारीतच, IBPS क्लर्क मेन्स जानेवारीतच, IBPS SO मेन्स जानेवारीतच. सगळ्या एक्झाम जानेवारीत होत असताना आणि न्यू इंडियाची एक्झाम कळत नकळतपणे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये ती प्रोसेस संपेल समजा, तर सगळ्या एक्झाम सोबत होत असताना मल्टिपल सिलेक्शनमुळं आपल्या हातामध्ये काही ना काही मिळेल. तर एकदम छोटा विचार ह्या वेळेला तुम्हाला करायचा नाही. माझं असं म्हणणं आहे, जर निसर्गानं जे आहेत ते तुम्ही क्लरिकल होण्याची तुमची इच्छा असताना सोबत POचा पण चान्स तुमच्या हातामध्ये दिलेला आहे आणि दोन्हीसुद्धाच तयारी जी आहेत मी तुम्हाला सांगताना पण प्लॅन एकदम व्यवस्थित तुम्हाला बॅलन्स करणार दिलेला आहे. GAमध्ये इकडं काय तिकडं काय ह्या पद्धतीने सांगितलेलं आहे. सोर्सेस तुमचे 2 कंटिन्यू ठेवा, त्याच सोर्सेसचं नेहमी रिव्हिजन करा. आता सध्याला करताना शेवटचे 3 महिने आणि त्याच्या आधीचे 3 महिने, पुन्हा शेवटचे 3 महिने, कारण की हे शेवटच्या 3 महिन्यामध्ये येणारा पार्ट जो आहे तो जास्त असतो. या हिशोबानं सगळा तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे. तर ओव्हरऑल मला असं वाटतं की या येणाऱ्या दिवसांमध्ये खूप एक्स्ट्रा चर्चाने स्वतःला निगेटिव्ह सिच्युएशनमध्ये टाकण्यापेक्षा ह्या 25 दिवसामध्ये स्वतःचा मेंटल टफनेस जो तुम्हाला वाढवायचा आहे. तुम्हाला ह्या IBPS PO मेन्स आणि IBPS क्लर्क मेन्सच्या दोन्ही परीक्षेसाठी मी शुभेच्छा देऊन माझा आजचा पार्ट जो आहे त्याचा संपवतो. धन्यवाद.